आज बनवते प्रसादाचा शिरा। अतिशय योग्य प्रमाणासहित ही रेसिपी दाखवली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघत राहा। इथे मी तूप, साखर आणि रवा याचं समप्रमाण घेतलं आहे। तूप थोडंसं कमी घेतलं तरी चालेल। आता इथे तूप मी कढईमध्ये तापत ठेवलं। तूप अगदी व्यवस्थित तापवून घ्यायचं, म्हणजे अगदी दूर येईपर्यंत नाही, पण अगदी गार पण नाही। त्यामध्ये एक चिमूटभर रवा घालायचा। छान फुलून वर आला म्हणजे आपलं तूप परफेक्ट तापलं आहे। याच वेळेला बरोबर हा सगळा रवा यामध्ये घालायचा आणि छान असा खरपूस भाजून घ्यायचा। सतत ढवळत राहायचा, नाहीतर त्याचा रंग बदलू शकतो आणि करपू सुद्धा शकतो। एका बाजूला दूध तापत ठेवलं आहे मी। दुधाचं प्रमाण मी रव्याच्या प्रमाणाच्या दुप्पट घेतलं आहे आणि तसंच मी रव्याच्या प्रमाणाच्या अर्धापट पाणी घेतलं आहे, म्हणजे टोटल मी दूध पाणी 2.5 प्रमाणात घेतलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दूध आणि पाणी अर्ध सुद्धा वापरू शकता। आता इथे छान असा हा रवा परतून घ्यायचा। परततानाच यामध्ये मी ड्रायफ्रुट्स घातले आहेत, म्हणजे ते खरपूस भाजले जातात। दूध सुद्धा तापलं आहे। दुधामध्ये साखर मी आधीच घातली आहे, 3-4 केशरच्या काड्या घातल्या आहेत। आता इथे तुम्ही बघू शकता, तूप जसं वर येईल ना, म्हणजे आपला रवा छान भाजला आहे असं समजावं। या स्टेजला आपल्याला यामध्ये दूध आणि पाण्याचं जे मिश्रण आहे ते घालायचं आहे। मात्र ते घालताना खूप काळजीपूर्वक घालायचं, कारण तूप अतिशय जास्त तापलेलं असतं। त्यामध्ये उकळतं दूध घातल्यामुळे ते आपल्या हातावर त्याची वाफ येऊ शकते। त्यामुळे थोडं थोडं दूध पाण्याचं मिश्रण घालायचं आणि वर झाकण ठेवायचं। आता इथे बघू शकता, मी थोडंसं हे दूध पाण्याचं मिश्रण घालते आहे, वरून झाकण ठेवते। असं थोडं थोडं करून घालायचं। यामुळे काय होतं, रवा खूप छान असा फुलतो आणि त्यामुळे त्याची छान चव पण लागते आणि अगदी मोकळा होतो, अजिबात चिकट वगैरे होत नाही। सुरुवातीला असं हे पातळ वाटतं आपल्याला, पण झाकण ठेवायचं, 5 मिनिटं ठेवून द्यायचं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त वर असं तूप आलेलं आहे। हे छान असं एकजीव करून घ्यायचं। सगळं तूप या शिऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये केळं सुद्धा घालू शकता, शिऱ्यामध्ये घालतात प्रसादाच्या म्हणून, पण मी इथे घातलं नाहीये। आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालायची आहे वेलची पूड आणि तसंच मी थोडीशी बदामाची पावडर सुद्धा यामध्ये घातली आहे वरून चवीसाठी। आणि छान पुन्हा एकजीव करून घ्यायचं। खूप मऊसूत आणि अतिशय लुसलुशीत असा हा प्रसादाचा शिरा खाण्यासाठी तयार आहे। अगदी परफेक्ट रेसिपी आहे। या प्रमाणाने तुम्ही जर करून बघितलं ना, तर अगदी परफेक्ट आपला प्रसादाचा शिरा तयार होतो। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा। माझ्या रेसिपीज, व्हिडिओज तुमच्या फॅमिली फ्रेंड्स ग्रुपमध्ये शेअर करा आणि अशाच माझ्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी सगळ्यात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।